मंडळी, कशा तुम्ही? मजेत ना? आज दिवस आहे तिसरा आणि आज आपण कुणकेश्वर मंदिरात जाणार आहोत गणेश उत्सव निमित्त. आणि देवगडला आपल्या पप्पांचे मित्र आहेत, त्यांच्या घरी सुद्धा जाणार आहोत आपण. तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा हा सुद्धा, आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. मंडळी, फायनली आपण पोहोचलेलो आहोत पप्पांच्या मित्रांकडे, आणि गणपतीचं आता आपण दर्शन घेऊया आज जाऊन. तुम्ही बघितलात ते देवगडात आहे ना, झाडी जास्त नाही आहेत, फक्त आंब्याची लागवड जास्त होते. पण तुम्ही बघितलं असाल मगाशी, आता गाडी चालवताना आपण बघितलं ते फ्लॅट जमीन होती सगळीकडे, आणि इकडे ना झाडांची उत्पन्न जास्त नाही आहेत. हे बघा, हे यांचं अंगण आहे इकडे, आणि इकडे एंट्रन्स आहे. पाऊस भरपूर आहे मंडळी, तुम्ही बघू शकताय. बघा वातावरण, बघा इथे कसलं आहे, एकदम जबरदस्त. तर मंडळी बघा, हे पप्पांचे मित्र, एकदम जुने मित्र, खास एकदम त्यांचे लंगोटीयार बोलता येईल. आणि आपल्या काकी आहेत इथे. आता बरं आहे. जगण्याचं मूल दे ग चरणी साकड, बळ दे ग जिव्हाऱ्यात हेच मागण, जगण्याचं मूल दे ग चरणी साकड. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की गणपतीत बघा आपल्याला आहे ना गोड जेवण असते सगळीकडे, आणि मोस्टली कॉमन असतं. हे बघा, डाळ भात, वाटाण्याची भाजी, पापड, लोणचं, आणि गोडला एक आहे हे आहे ना शिरा. हे बघा, आपली पंगत सगळी बसली. आता आम्ही जेवायला बसतोय. चला तुम्ही पण या आमच्या सोबत जेवायला. नाही पूर्ण बाबा, तुला झेपणार नाही. झेपणार द्या. नमस्कार मंडळी, आपण देवगड तालुक्यातील इळये गावात आलो आहोत, पाथरवाडी. इथे एक वेगळ्या पद्धतीचा गणपती, म्हणजे एक गाव एक गणपती कोळी म्हणून गाव आहे इथेच देवगड तालुक्यातच. तिथे सगळे साठम लोकांचा एकच गणपती असतो. त्यांच्या घरात गणपती कुणाच्याच नाही, एक गाव एक गणपती ही प्रथा त्यांनी चालू केलेली आहे. जवळजवळ 800 वर्षाचं ते कोळी देऊळ आहे. त्या देवळात त्यांचा गणपती असतो. आणि इथे जे साठम आता राहतात ह्या वाडीत, त्यांच्याकडे सुद्धा गणपतीच्या नावाने सुपारीचं पूजन केलं जातं. ते आपण पाहायला जाणार आहोत. चला आपण बघूया सुपारीचा गणपती. चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. आपण बघूया गणपती सुपारीने बनलेला आहे. बघा मंडळी, मगाशी सांगितल्याप्रमाणे एक गाव एक गणपती साठम लोकांचा आहे, कोविळ या गावी. तिथे देवळात गणपती असतो. पण जे सुखवस्तीसाठी इतर गावात गेलेले आहेत साठम फॅमिली, ते लोक स्वतःच्या घरात सुपारी ठेवून गणपतीचं पूजन करतात. जसं आपण करतो गणपती बसून, तसंच अगदी केलं जातं. पण खरा गणपती त्यांचा कोविळ या गावी आहे. जगण्याचं मूल दे ग चरणी साकड, बळ दे ग जिव्हाऱ्यात हेच मागण, जगण्याचं मूल दे ग चरणी साकड. तुला ती हा चावेल नाही, सोड सोड चावेल चावेल तुला ती. चला आता मंडळी, आपलं आता दर्शन झालेलं आहे पप्पांच्या मित्राकडचं, आणि आपण ते सुपारीवाला गणपती पण बघितलंय. आणि इकडनं आता थेट आपण चाललो कुणकेश्वर मंदिरात. आपण घेऊया आता कुणकेश्वर मंदिराचं दर्शन. मागची सिनेरी बघा, फुल भारी आहे पावसातली. चला मंडळी, फायनली आपण कुणकेश्वर मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि एंटर करतोय आपण. हे बघा, श्री क्षेत्र कुणकेश्वर. तर चला तर पटकन आपण भगवान शंकर यांचं दर्शन घेऊया कुणकेश्वर मंदिरात. तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या आणि व्हिडिओमध्ये असेच बनून राहा.
मंडळी पावसामुळे एवढा आहे ना भरती आली आहे ना समुद्राला, भरपूर भरती आली आहे. मला दाखवतो मी आता, खूप भरती आली आहे. कर्तव्य पाण्यात नको आता, बघ किती भरती आहे बघ. तर मंडळी फायनली आपलं कुणकेश्वरचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इकडनं जातो आहोत बिळवसला, स्मृतीच्या गावी. ती आता एक्सायटेड आहे जाम. स्मृतीच्या गावी चाललो आहे आपण बिळवसला, आंगणेवाडी इथे. आणि तिथे आपण जलमंदिर सातेरी देवी जी आहे त्याचं दर्शन घेणार आहोत आपण. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या सातेरी देवी. तर मंडळी आपण पोचलो आहोत सातेरी देवीच्या इथे. जलमंदिर आहे मागे, तुम्ही माझ्या बघू शकता. जलमंदिराजवळ पोचलो आहोत आपण. भराडी देवी हे मसुऱ्यात आहे, बिळवस गाव, तिथे जलमंदिर आहे सातेरी देवीचं. चला तर फटाफट आपण दर्शन घेऊया या देवीचं. मंडळी हे बघा, तुम्ही बघू शकता इथे पाणी आहे आणि हे पाण्यात मंदिर आहे आणि पाण्यात फिश पण आहेत. हे एंट्रन्स आहे याचं मंदिराचं, दोन्ही साईडला पाणी आहे. तर मंडळी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे सातेरी देवीचंही. तर मंडळी हे जे मंदिर आहे ना ते आंगणेवाडीच्या इथे जवळच आहे. आंगणेवाडी इकडनंच 2-3 किलोमीटर आहे. तर जेव्हा पण तुम्ही आंगणेवाडीला याल तेव्हा नक्की या सातेरी देवीला पण व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे, बघण्यासारखं आहे एकदम मंदिर. आणि आज आपण कुणकेश्वर मंदिरात गेलो, पप्पांच्या मित्रांकडे गेलो आणि सातेरी देवीचंही दर्शन घेतलं. तर आजचा ब्लॉग इथेच संपवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घेतो मी तुमची रजा. बाय बाय.